जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला केवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागते, तेव्हा एक प्रश्न नक्कीच विचारात येतो. तो म्हणजे आपल्या व्यवस्थेत नक्की काय चूक आहे? सोनम वांगचुक हे आपल्या देशातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. ते एक शास्त्रज्ञ, इनोव्हेटर आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारक आहेत. पण आज केवळ त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे यासाठी ते उपोषणावर बसलेले आहेत. आणि आता 21 दिवसांच्या उपोषणानंतर पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी केले गेले. पण जर सरकारला खरोखरच त्यांच्या आरोग्याची काळजी असती, तर त्यांनी आधीच त्यांच्याशी संवाद का नाही साधला? त्यांची प्रकृती खालावण्याची वाट का पाहिली गेली? आणि जर आपले सरकार आणि व्यवस्था योग्यरित्या काम करत असती, तर त्यांच्यासारख्या शास्त्रज्ञाला केवळ आपला आवाज उठवण्यासाठी स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करावी लागली असती का? हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही. हा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. त्यामुळे प्रश्न केवळ हा नाही की सोनम वांगचुक उपोषणावर का बसले आहेत, तर त्याहून मोठा प्रश्न असा आहे की ही परिस्थिती मुळात या टप्प्यापर्यंत का पोचली? याविषयी नक्कीच विचार करा.